ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 9 निसर्गरम्य माथेरानचा रमणीय म्हणजे सिनिक किंवा ब्रेथ टेकिंग असा सुंदर आणि खराखुरा अनुभव या पाठातून घेणार आहोत. लेखक आहेत सुशील दुधाणे. प्रस्तुत पाठातून लेखकाने महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या या थंड हवेच्या ठिकाणाविषयीचे वर्णन अतिशय सुंदरपणे विशद म्हणजे स्पष्ट केले आहे. एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब केलेलं आहे. चला आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माथेरानची खरीखुरी सफर किंवा सहल करूया. सो लेट्स बिगिन आ पिकनिक. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. ठिकाण म्हणजे स्थळ, प्लेस, आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे हिल स्टेशन. तर तुम्हाला चित्रामध्ये मॅपमध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रामधला रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये असलेलं माथेरान हे हिल स्टेशन, थंड हवेचं ठिकाण. तर या ओळींवर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं? तर उत्तर आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. माथेरान कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर प्रश्न आला तर काय लिहाल? माथेरान हे महाराष्ट्र राज्यात आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुंबईच्या आणि पुण्याच्या मंडळींना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे माथेरान. इथे दोन शहरांची नावं आली आहेत. ती कोणती सांगा? मुंबई आणि पुणे. तर इथल्या मंडळींना म्हणजे लोकांना जेव्हा सहलीला, पर्यटनाला, पिकनिकला जायचं असतं तेव्हा सर्वात जवळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली म्हणजे हिरवेगार डोंगर, नद्या, धबधबे, सुंदर झाडे अशी ब्लेस्ड विथ नॅचरल ब्युटी असलेली म्हणजे निसर्ग सृष्टी असलेली भूमी म्हणजे धरती ही माथेरान आहे. साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. पठार म्हणजे सपाट प्रदेश. इंग्लिशमध्ये आपण त्याला प्लॅट्यू असं म्हणतो. चित्रामध्ये तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे फ्लॅट लँड म्हणजे सपाट प्रदेश आहे आणि तो जमिनीपासून किंवा सी लेवल पासून 803 मीटर म्हणजे 2600 फूट उंचीवर आहे. तुम्हाला खाली खोल दरी म्हणजे व्हॅली दिसतेय. या दरीमधून वर आलेलं हे उंच पठार माथेरान इथे वसलेलं आहे. माथेरान इज सिच्युएटेड ऑन अ प्लॅट्यू. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी व्यापलेला आहे. माथेरानचा संपूर्ण माथा म्हणजे टॉप ऑफ द माउंटन ही घनदाट झाडी म्हणजे दाट जंगल, डेन्स फॉरेस्ट आणि लाल पायवाटा म्हणजे पाऊलवाट. लोकांनी सतत ये जा केल्यामुळे जो आपोआप अरुंद रस्ता तयार होतो असा रस्ता म्हणजे पायवाट. इथली माती लाल रंगाची असल्यामुळे हा रस्ता सुद्धा लाल रंगाचा आहे. तर दोन गोष्टींमुळे माथेरानचा संपूर्ण माथा व्यापलेला आहे म्हणजे वेढलेला आहे, सराउंडेड आहे. त्या म्हणजे घनदाट झाडी आणि लाल पायवाटा. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्वेकडील, पश्चिमेकडील, दक्षिणेकडील कडे कोसळलेले आहेत. माथेरानच्या या पठाराची बरीचशी टोकं म्हणजे ईस्ट, वेस्ट आणि साऊथ या बाजूला असलेले कडे म्हणजे क्लिप्स हे चित्रात दिसत असल्याप्रमाणे तुटलेले, कोसळलेले किंवा कोलॅप्स झालेले आहेत. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटलेली आणि वेगळी डोंगर रांग आहे. तुम्हाला चित्रामध्ये सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगा दिसत असतील. सह्याद्री माउंटन रेंजेस आहेत. पण माथेरानची जी डोंगर रांग आहे ती जरा सुटलेली आहे. या डोंगर रांगांपासून जरा बाजूला आहे, वेगळी आहे. कल्याणच्या मलंग गडापासून, गड म्हणजे किल्ला, फोर्ट, इथून ही डोंगर रांग सुरू होते आणि मलंग गडाला लागून इथे तुम्हाला चित्रात मलंग गडाला लागून पुढे बदलापूर दिसतंय आणि ह्या बदलापूरच्या जवळ असलेले बदलापूरचे डोंगर दिसतायत. या डोंगरांमध्ये टवली गुहा आहेत. गुहा म्हणजे केव्स. तर या गुहांचं चित्र सुद्धा तुम्हाला इथे दिसतंय.
तर मलंग गडापासून ही माथेरानची डोंगर रांग सुरू होते. आता हे चित्र आणि त्यावरती असलेले ॲरोज नीट बघा हा. मघाशी आपण मलंग गड आणि टवली गुहा इथपर्यंत पाहिलं. ओके. त्याच्यानंतर हा नवरा नवरी डोंगर लागतो आणि चित्रामध्ये बघा या डोंगरावर असलेल्या बारीक सारीक सुळक्यांमुळे, सुळके म्हणजे शिखर, पिनॅकल्स, तर या पिनॅकल्समुळे हा डोंगर लगेच ओळखायला येतो. वी कॅन इझिली आयडेंटिफाय. त्याच्या पुढे चित्रामध्ये आपल्याला दिसतोय तो चंदेरीचा प्रचंड म्हणजे खूप मोठा उभा सुळका. त्यानंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो. नंतर नाखिंद नावाचा डोंगर लागतो. त्या डोंगरामध्ये एक नैसर्गिक भोक दिसत आहे. तुम्ही चित्रामध्ये नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल. आणि नंतरच माथेरानचा डोंगर सुरू होतो. तर अशा या माउंटेन रेंजेस आहेत. इथे आलेल्या डोंगरांची अनेक नावं इथे दिली आहेत. जसं नवरा नवरी डोंगर, चंदेरीचा डोंगर, म्हैसमाळ डोंगर, नाखिंद डोंगर. ओके. तर ही डोंगरांची नावं दिलेली आहेत. कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसणारे माथेरान हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानच्या एंट्रन्सलाच वरती चढण्या अगोदर दस्तुरी नावाचा नाका आहे. जर तुम्ही बाय रोड आपली वाहनं व्हेइकल घेऊन इकडे आलात तर आपल्याला ती वाहनं इथेच दस्तुरी नाक्यावर पार्क करावी लागतात. इथे पे अँड पार्क आहे आणि त्यानंतर पुढची जी पायवाट आहे, माथेरानची जी चढण क्लाइम्बिंग आहे, ती एकतर आपल्याला पायी म्हणजे वॉकिंग करत जावं लागतं किंवा घोड्यावरती हॉर्स रायडिंग करत जावं लागतं किंवा सामान वाहून नेणाऱ्या हातगाड्यांच्या सहाय्याने आपल्याला प्रवास करावा लागतो. तर माथेरान हे ओन्ली वन हिल स्टेशन असं आहे की जिकडे व्हेइकल्सना प्रवेश नाही. देर इज नो एंट्री फॉर व्हेइकल्स आणि त्यामुळेच माथेरानचं निसर्ग सौंदर्य कायम टिकलेलं आहे. कारण तिकडे वाहनांमुळे होणारं पॉल्युशन किंवा प्रदूषण नाहीये. माथेरानला फक्त मिनी ट्रेननेच जाता येते असं नाही, तर आजूबाजूच्या डोंगरांवरच्या वेगवेगळ्या वाटांवरून जाण्याचा अनुभवही थरारक म्हणजे रोमांचकारी, थ्रिलिंग असतो. आपल्याला नेहमी असं वाटतं की माथेरानला फक्त तिथल्या मिनी टॉय ट्रेननेच जाता येतं, परंतु असं नाहीये. तर माथेरानच्या आजूबाजूला जे अनेक डोंगर आहेत त्या डोंगरांवरून वेगवेगळ्या वाटा म्हणजे रस्ते किंवा मार्ग आहेत आणि ह्या मार्गाने जाण्याचा अनुभव, एक्सपिरियन्स मोठा थरारक म्हणजे रोमांचकारी, थ्रिलिंग असतो. तर तुम्ही या डोंगरांवरच्या वाटांवरून, जंगलातील पायवाटेंवरून निसर्गरम्य दृश्य बघत हा थ्रिलिंग प्रवास करू शकता. पर्यटक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूत चढाई करू शकतात. ही भ्रमंती मनसोक्त आनंद देऊन जाते. माथेरानमध्ये येणारे पर्यटक म्हणजे टुरिस्ट हे तिन्ही ऋतू म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये म्हणजे सीझन्स मध्ये क्लाइम्बिंग करू शकतात, चढाई करू शकतात. आणि ही क्लाइम्बिंग करताना जी भटकंती आहे, ट्रॅव्हल आहे, त्याचा मनसोक्त आनंद म्हणजे मनमुराद फ्रीली हॅपीनेस घेऊन जाऊ शकतात. तर ही भ्रमंती ट्रॅव्हलर्सना मनसोक्त फ्री आनंद देऊन जाते. मोरंबे धरण म्हणजे मोरंबे नावाचा डॅम पार करून आंबेवाडी येथे पोहोचावे. माथेरानच्या दक्षिणेकडून म्हणजे साऊथ बाजूतून मलंग गडाच्या दिशेने डायरेक्शनने चालायला सुरुवात करावी. तर चित्रात दिसत असल्याप्रमाणे मोरंबे धरण पार करायचं आहे म्हणजे क्रॉस करायचं आहे. मग आंबेवाडी या ठिकाणी पोचायचंय आणि त्यानंतर मलंग गडाच्या दिशेने डिरेक्शननी चालायला सुरुवात करायची. तर इथे आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की आंबेवाडीला पोचण्यासाठी पार करावे लागणारे धरण कोणते? तर त्याचं उत्तर आहे आंबेवाडीला पोचण्यासाठी मोरंबे धरण पार करावे लागते. पाठीमागे ईर्षाळगड, डाव्या हाताला प्रबळगड आणि उजव्या हाताला माथेरानचा डोंगर दृष्टीस पडतो. चित्रात दिसत असल्याप्रमाणे इकडे दोन डोंगरांची नावं आली आहेत. ती म्हणजे ईर्षाळगड जो मागच्या बाजूला आहे, नंतर डाव्या हाताला लेफ्ट साइडला आहे प्रबळगड आणि उजव्या म्हणजे राईट साइडला आहे
माथेरानचा डोंगर आणि हा आपल्याला दृष्टीस पडत आहे, म्हणजे आपल्याला नजरेला दिसत आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या झुडपांमुळे वाट लक्षात येत नाही. माथेरानचा डोंगर इतका हिरवागार आहे की पावसाळ्यामध्ये तिथे अनेक झुडपं म्हणजे बुशेस झाडं वाढतात आणि त्यामुळे जी पाऊलवाट आहे ती झाडांमध्ये दिसेनाशी होते, हाईड होते. त्यामुळे डोंगर जर क्लाइंब करायचं असेल तर आपल्याला स्थानिक वाटाड्या म्हणजे मार्गदर्शक लोकल गाईड आपल्याबरोबर असावा लागतो, नाहीतर आपल्याला रस्ताच सापडणार नाही. जवळपास 6 ते 7 तासांचे पदभ्रमण करून आपण हशाची पट्टी नावाच्या वस्तीजवळ पोहोचतो. ती ओलांडून पुन्हा चढण चालू होते. क्लाइम्बिंग करणारे जे ट्रेकर्स आहेत पदभ्रमण करतात, म्हणजे पायांनी चालून पायपीट करतात, ट्रेकिंग करतात. त्यानंतर ते हशाची पट्टी नावाच्या वस्तीजवळ वसाहतीजवळ येतात, कॉलनीजवळ पोहोचतात आणि ती ओलांडल्यानंतर ती क्रॉस केल्यानंतर पुन्हा चित्रामध्ये आपल्याला वरती डोंगरावर जाणारा रस्ता दिसतोय. ही क्लाइम्बिंग पुढे अजून सुरू होते, म्हणजे ही ओलांडून गेल्यावर पुढे चढण चालू होते. दाट धुके आणि जोराचा पाऊस यांच्या सहाय्यानेच उरलेला डोंगर पार करून मलंग गडापासून माथेरानमध्ये प्रवेश होतो. हा प्रवास करताना ट्रेकर्सना दाट धुक्यांमधून म्हणजे फॉग मधून आणि जोराच्या पावसामधून हेवी रेन्स मधून जावं लागतं आणि जेव्हा उरलेला डोंगर ते पार करतात, क्रॉस करतात, तेव्हा मलंग गडापासून त्यांचा माथेरानमध्ये प्रवेश म्हणजे एंट्री होते. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की माथेरानमध्ये प्रवेश करताना लागणारा गड कोणता? तर त्याचं उत्तर आहे मलंग गडापासून माथेरानमध्ये प्रवेश होतो. आपल्याला असं वाटतं की झाली एकदाची चढाई पूर्ण आणि मग आपल्याला खूप आनंद होतो की फायनली आपण माथेरानच्या डोंगराला क्लाइंब करून वरती पोचलो. पण ते फक्त काही क्षणापुरतच असतं. इट इज ओन्ली फॉर अ फ्यू मोमेंट. कारण जितकं अंतर आपण चालून येतो त्याही पेक्षा जास्त अंतर आपल्याला सपाटीपासून म्हणजे फ्लॅट लँड पासून दाट झाडीतून आणि मुख्य म्हणजे माथेरानच्या लाल रस्त्यावरून अजूनही पुढे चालत जायचं असतं. तेव्हा कुठे आपण मेन मार्केट एरिया किंवा मिनी ट्रेनचा स्टेशन एरिया या जागी पोहोचतो. परंतु शेवटी निसर्गरम्य माथेरानला भेट दिल्याचा आनंद मात्र कायम अविस्मरणीय ठरतो. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी हा आनंद म्हणजे हर्ष, हॅपीनेस हा कायम म्हणजे ऑलवेज, अविस्मरणीय म्हणजे स्मरणीय, अनफॉरगेटेबल असा ठरतो. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाद्वारे निसर्गरम्य माथेरानची सहल म्हणजे पिकनिक केलेली आहे आणि माथेरानच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेतलेला आहे. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच तुम्ही माथेरानला व्हिजिट करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. आपण लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.